सांगलीकरांना पुराचे संकट नवीन नाही. पृथ्वीराज पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष. कोयना धरण आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी 23 वेळा अतिवृष्टी झाली आहे. पुढील आठवडाभर या सर्वच भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची एक हाक पुरेशी आहे, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ, असे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. या हेल्पलाईनसाठी पहिला नंबर आहे 80 85 85 77 11. दुसरा नंबर आहे 98 22 88 28 61. तिसरा नंबर आहे 96 57 96 23 01 आणि चौथा नंबर आहे 95 88 41 31 00. होत आहे. पाण्याची पातळी वाढणार आहे असे स्पष्ट संकेत मिळालेत. त्यामुळं मी सोरोशी प्लॉटमधील रहिवासी, इनामदार प्लॉट असेल, त्याचबरोबर आरवाडे प्लॉटमधील असलेले दत्तनगर असेल, मगरमच्छ कॉलनी असेल, या सर्वच नागरिकांना आम्ही आव्हान आणि विनंती करतो की आपण काळजी घ्या. आम्ही दरवर्षी म्हणजे 2019ला पूर आला, 2021ला पूर आला, त्यावेळेला आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आलेलो आहोत. यंदाही नागरिकांनी महापुराच्या आपत्तीबद्दल काळजी करू नये. आम्ही महापालिका प्रशासन व्यवस्था करतेच आहेत, परंतु आम्ही त्यांच्या जोडीला या ठिकाणी जी काही मदत म्हणजे अगदी त्या ठिकाणी निवासी व्यवस्था असेल, आपल्या नागरिकांना स्वतःचं सामान नेण्याकरता टेम्पोची व्यवस्था असतील, बसेस असतील आणि त्याचबरोबर डॉक्टर्स, कारण वैद्यकीय सेवेसाठी म्हणून आमच्याकडचे डॉक्टर्सही उपलब्ध आहेत. त्यामुळं नागरिकांनी या काळजी घेतलीच पाहिजे. आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे जे हेल्पलाईन नंबर आहेत ते आम्ही आता आपल्याला देत आहोत. त्यामुळं आपण कधीही या ठिकाणी संपर्क साधावा. आमचे त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणी हजर राहतील आणि आपल्याला सदैव मदतीचा हात आमचा राहील असं मी इथल्या नागरिकांना आश्वस्त करतो. धन्यवाद.